वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। वाहतूक नियम पाळा, कुटुंबाची सुरक्षितता जपा। सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले। इचलकरंजी येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयात रस्ता सुरक्षा अभियान 2025 चा प्रारंभ करण्यात आला। या कार्यक्रमात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले। तसेच पोलिसांच्या कारवाईला घाबरून नव्हे तर स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे इंगवले म्हणाले। त्यांनी या अभियानाचा उद्देश स्पष्ट करताना नागरिकांनी वाहने योग्य प्रकारे हाताळण्याचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे महत्त्व सांगितले। कार्यक्रमात हातकणंगले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता शिवाजीराव पाटील, वाहतूक निरीक्षक किरण खोत, शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी, इचलकरंजी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते। संपूर्ण महिनाभर चालणाऱ्या या अभियानात नागरिकांनी आणि वाहनधारकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक रावळ यांनी केले, तर आभार प्रदीप कनोजे यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमात परिवहन विभागातील अधिकारी वर्ग व कर्मचारी तसेच विद्यार्थी, नागरिक आणि मोटर चालक ट्रेनिंग सेंटरचे प्रतिनिधी उपस्थित होते। दरवर्षी रस्ते अपघातामध्ये हजारो लोक मृत्यू पडतात। त्याबद्दल केंद्र सरकार रस्ते अपघात कमी व्हावे आणि रस्त्यावरची वाहतूक जास्तीत जास्त सुरक्षित व्हावी यासाठी दरवर्षी एक अभियान राबवत असतं। यावर्षीचं अभियान हे 1 जानेवारी 25 ते 31 जानेवारी 25 पर्यंत आहे। त्याच्यामध्ये सर्व स्टेक होल्डर म्हणजे पोलिसांचा वाहतूक विभाग असेल, परिवहन विभाग असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, जे कोण रस्ता बांधणी आणि रस्त्यावरच्या वाहतुकीशी संबंधित आहेत किंवा रस्ता वापरणारे जे लोक आहेत म्हणजे सामान्य नागरिक असो, शाळकरी मुलं असो किंवा परिवहन वाहन चालू म्हणजे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असो, या सर्वांच्या दृष्टीने एक अवेअरनेस निर्माण करावा। रस्ता सुरक्षेबद्दलची जनजागृती करावी। इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये येणारे चेंजेस काय आहेत ते लोकांना अवगत करावे। या सगळ्या उद्देशानं की मूलभूतच याच्यामध्ये सुधारणा व्हावी, लोकांच्या मध्ये अवेअरनेस निर्माण व्हावी। एन्फोर्समेंट करण्याच्या ऐवजी संपूर्ण जर आपल्याला रस्ता सुरक्षेचा जनजागृती करून करता आली त्यासाठी हा शासनाचा प्रयत्न आहे। केंद्र शासनाच्या आदेशानं राज्य सरकार हे अभियान राबवत असतं आणि हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी येऊन जनतेमध्ये जनजागृती करावी असं मी आवाहन करतो। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।